आज आपण बघणार आहोत ऑफिस टाइमचा रिपोर्टिंग आणि प्रोपगेशन. ऑफिस टाइम इझी टू ग्रो अँड लो मेंटेनन्स आहे, बट गुड फ्लावरिंगसाठी आपल्याला काही गोष्टी करायला लागतील, जसं की ट्रिमिंग अँड रिपोर्टिंग एकदा किंवा दोनदा. नॉर्मली फ्लावरिंग सीझन स्टार्ट होण्याच्या आधी आपल्याला करायला लागते, पण जानेवारी आणि ऑक्टोबर इज द बेस्ट टाइम फॉर रिपोर्टिंग. 5 ते 6 तास प्रखर सूर्यप्रकाश लागतो. महिन्यातून एकदा फर्टिलायझर करणं आवश्यक आहे. त्याला पाणी रोज घालावं लागते आणि जी माती वापरतात ती वेल ड्रेनिंग पाहिजे. आता बघूया हे रिपोर्टिंग कशी करायची. जर तुमचं झाड असं दिसत असेल तर तुम्हाला लगेच त्याला रिपोर्ट आणि ट्रिमिंग करायला गरजेचं आहे. जर हे तुम्ही टायमात केलं नाही तर त्याला प्रॉपर फ्लावरिंग होणार नाही. सर्वात आधी जुन्या पॉटमधून ते झाड काढून त्याचं माती गळवून आपण त्याचे रूट्स आणि वरचं जे स्टेम आहे ते आपण कट करून घेणार आहोत. त्यानंतर जुन्या मातीमध्ये कोकोपीट, फर्टिलायझर हे सगळं मिक्स करून ती माती आपण थोडीशी भुसभुशीत करणार आहोत आणि ती माती आपण पॉटमध्ये भरू. पॉटमध्ये बेसला आपल्याला थोडेसे स्टोन्स वापरायचे आहेत. ब्रिक स्टोन्स नॉर्मली आपण यूज करतात, त्याच्याने पाणी निघायला मदत होते. आता ह्यामध्ये आपले ट्रिम केलेली जी झाडं आहेत आणि जे न्यू कटिंग्स आहेत ते आपण लावू शकतात आणि ह्याला रेग्युलर वॉटरिंग करायचं आहे. 15 to 20 डेजमध्ये ते कटिंग्स रुजतात आणि त्यानंतर फ्लावरिंग स्टार्ट होते. तुम्हाला दरवर्षी एकदा किंवा दोनदा म्हणजे 4 ते 5 महिन्यामध्ये एकदा रिपोर्ट आणि ट्रिमिंग करणं आवश्यक आहे. तरच हे झाड फुलाने भरेल. सर्वात इझी टू ग्रो अँड इझी टू प्रोपोगेट असं हे झाड आहे, जे तुमच्या गार्डनला कलरफुल बनवते, बटरफ्लाईजला अट्रॅक्ट करते. ऑफिस टाइमचे खूप सारे व्हरायटीज आहेत. सिंगल, डबल, मल्टीपेटल्स आहेत, बिग साईज, स्मॉल साईज. तुम्ही हे लावू शकता आणि तुमच्या गार्डनला कलरफुल बनवा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.